फडणवीस शिंदेंनी फिक्सर लोकांची नावं मोदींना कळवावी. सामनातून फिक्सरवरून पिकांचा सिक्सर. दलालांचं पीक कापण्याचं मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय, त्याचं अभिनंदन. मुख्यमंत्र्यांचं सामनातनं कौतुक. मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट MMRDAने रद्द केल्याबद्दल MMRDAला हायकोर्टाचा दणका. सिस्रा कंपनीचं कंत्राट विनाकारण रद्द करणं बेकायदा. हायकोर्टाचे निर्देश. फ्रान्सच्या कंपनीने केलेल्या आरोपांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. मुख्य सचिव सुजाता सॉनिक यांच्याशी मी बोलेन. पारदर्शकता राखण्यासाठी कोणतीही किंमत मोजू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंकडून फ्रेंच कंपनीच्या आरोपांमधील तथ्य शोधण्यासाठी चौकशी समिती स्थापण्याचे आदेश. अतिरिक्त नगरविकास मुख्य सचिव आणि MMRDAच्या MD यांना सूचना. शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांची हायकोर्टात धाव. आमदार महेश सावंत यांच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका. महेश सावंत यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये 4 ते 5 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप. महाराष्ट्र राज्य डेटा धोरणाला मंजुरी. राज्य डेटा प्राधिकरण स्थापनेची घोषणा. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अंतर्गत कार्यरत होईल डेटा प्राधिकरण. मुख्यमंत्र्यांची एक्स पोस्ट करत माहिती. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरकरांचा प्रचंड विरोध. विरोध मावळला नाही तरच पर्यायी संरेखनानुसार महामार्ग कोकणात नेण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. MSRDCची भूमिका. सिल्लोडमध्ये 406 रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र दिल्याची भाजप नेते किरीट सोमय्यांची माहिती. या प्रकरणी सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी खान यांची हकालपट्टी करण्याची सोमय्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती. भाजपच्या सदस्य नोंदणीच्या नावाखाली मुंबईमध्ये शेकडो नागरिकांची फसवणूक. सायबर चोरट्यांनी भाजप सदस्य नोंदणीच्या नावाखाली उकळले पैसे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. दिल्लीतून एक अटकेत. भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाडांच्या मुलाला क्लीन चिट. गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी वैभव गायकवाड याचं नाव चार्जशीटमधनं वगळलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या 300व्या जन्मशताब्दीनिमित्त अहिल्यादेवींचं जन्मठिकाण असलेल्या चौंडीमध्ये मंत्रिमंडळ बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी. चौंडीमध्ये मंत्रिमंडळ बैठकीला विविध खात्यांचे 42 मंत्री उपस्थित राहतील. सांगलीमध्ये वसंतदादा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध. 123 इच्छुक उमेदवारांचे अर्ज माघारी. इच्छुकांची मनधरणी करून तिढा सोडवण्यात खासदार विशाल पाटील यशस्वी. आज सह्याद्री अतिथीगृहावरती नाशिक कुंभमेळ्यासंदर्भात बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गिरीश महाजनांकडून बैठकीचं आयोजन. महाराष्ट्रामध्ये नवीन 73 शाळा सुरू होणार. 73 पैकी 65 इंग्रजी माध्यमाच्या, 8 शाळा मराठी माध्यमाच्या असतील. शालेय शिक्षण विभागाची माहिती. ठाणे महापालिका हद्दीतील 81 अनधिकृत शाळा, यापैकी 68 शाळांविरोधात गुन्हा दाखल. उर्वरित 13 अनधिकृत शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. मुंबई महापालिकेकडून नालेसफाईबरोबरच हार्बर मध्य रेल्वे मार्गावरील कल्व्हर्टच्या साफसफाईवरती वॉच. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी बैठकीत घेतला हार्बर आणि मध्य रेल्वे स्थानकांचा आढावा. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर खजुरांच्या किमतीमध्ये 15 ते 20% वाढ. उपवासासाठी आणि धार्मिक विधींसाठी मोठ्या प्रमाणावरती खजुराची खरेदी केली जाते. महाशिवरात्रीनिमित्त आज शेअर बाजार बंद राहणार. NSE आणि BSE मध्ये कोणतेही व्यवहार नाही होणार. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर ट्रस्ट प्राजक्ता माळीचा कार्यक्रम घेण्यावरती ठाम. माजी विश्वस्त ललिता शिंदेंचा आरोप फेटाळून ट्रस्टचा प्राजक्ता माळीचा भरतनाट्यमचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय. क्रिप्टोकरन्सीद्वारे तब्बल हजारो कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी CBIची देशभरामध्ये छापेमारी. पुणे, कोल्हापूर, नांदेडसह 60 ठिकाणी छापे. बनावट वेबसाईटद्वारे 2015 मध्ये सुरू झाला होता घोटाळा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.